लोकप्रिय कार्य सम्राट आमदार, आता मलाच वाटते की विशेषण आमदार साहेब असेच पुढे चालू राहतील, कारण तुमचे विकास पर्व आता येणारच आहेत पुढे। मी आमदार साहेबांना विनंती करतो की आपण सर्वांना संबोधित करावं। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो। आजच्या या सुंदर अशा कर्जत नगर परिषद अंडरआर्म प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे या स्पर्धांचं कर्जत शहराच्या शिवसेनेच्या वतीने गेले 3 दिवस सुरू असणाऱ्या या क्रिकेटच्या अंडरआर्म स्पर्धा आणि त्याचं नियोजन जे केलेलं आहे ते संपूर्ण कर्जत शहरातील शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, संकेत भासे असतील आणि संपूर्ण दिनेश असेल, नदीम असेल, संपूर्णच आपण कर्जत शहरातली सुजय असेल, संपूर्ण आपण कर्जत शहरातील टीम आणि माझा सहकारी पंकज पाटील आणि संपूर्ण आमचे शिवसेनेचे सगळे सहकारी। खरं तर आजच्या या स्पर्धा पाहून मलाही फार आनंद झाला की कर्जत शहरातील आपल्या युवकांना क्रिकेटच्या माध्यमातून हे एक व्यासपीठ आपण शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला आहे। आणि आत्ताच संकेतने या ठिकाणी सांगितलं की कर्जत शहरातील जवळजवळ 500 ते 550 युवकांनी खेळाडूंनी या ठिकाणी या ग्राउंडवर या ठिकाणी आपण खेळत आहात। हे खरोखरच आपण कर्जत मध्ये आपण एक वेगळ्या पद्धतीचा क्रिकेट आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या माध्यमातून पर्व दुसरं वर्ष या ठिकाणी सातत्याने सुरू आहे। ना आपल्या कर्जत मध्ये क्रिकेटला फार मोठं प्राधान्य आहे। गावोगाव पूर्वी तर आपण सगळीकडेच आम्ही मॅचेस सुरू असायच्या क्रिकेटच्या, आता अंडरआर्म क्रिकेटला जास्त प्राधान्य आहे आणि आपण सारे जण त्या ठिकाणी खेळताय, कारण दिवसभरामध्ये आपलं बिझनेस असेल, नोकरी असेल, आपला व्यवसाय असेल, या सगळ्या गोष्टीला युवक प्राधान्य देत असतात आणि मग रात्रीच्या वेळात थोडा त्यांना वेळ मिळत असतो, त्याच्यामध्ये आपण आपल्या खेळाला प्राधान्य देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करत असता। खरं तर आज आपण पाहताय की आता ज्या काही स्पर्धा क्रिकेटच्या सुरू आहेत त्या आपण IPL पाहताय। IPL मध्ये सुद्धा नवनवीन खेळाडू आता उदयास आलेले आहेत, चांगले खेळाडू तयार झालेले आहेत। असेच खेळाडू माझ्या कर्जत मधून सुद्धा या अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून तयार व्हावेत, याच अपेक्षेने आपण सगळ्या खेळाडूंना प्राधान्य या ठिकाणी देत असतो। खरं तर हे स्पर्धा या ठिकाणी भरवण्याचा उद्देश एकच आहे की खऱ्या अर्थाने क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे आणि या खेळातून आपल्या जसं आपलं मनोधैर्य वाढत असतं त्याच पद्धतीने आपण सांघिक खेळातून आपला विजय ज्या पद्धतीने आपण संपादन करत असता, अशाच पद्धतीने आपण आपलं संघटन सुद्धा गावोगाव ज्या ज्या भागात आपण राहता त्या भागामध्ये आपलं संघटन मजबूत व्हावं, आपण चांगलं काम आपल्या माध्यमातून उभं राहावं, युवकांनी प्राधान्याने पुढे यावं, याच दृष्टीने आपण या अंडरआर्म क्रिकेटच्या स्पर्धांचं गेल्या वर्षापासून संकेत आणि संपूर्ण शिवसेनेच्या टीमने या ठिकाणी आयोजन करायला सुरुवात केलेली हे दुसरं वर्ष आहे आणि याच माध्यमातून आपल्या खेळाडूंना प्राधान्य सुद्धा या ठिकाणी मिळत आहे। जसं आपण पाहताय की बदलते कर्जत आपण सारे जण पाहताय की मागील 5 वर्षामध्ये जो विकास आपण या संपूर्ण मतदारसंघामध्ये केला आणि संपूर्ण मतदारसंघाला आपण आता कर्जत कर्जत रस्ता पाहताय, कर्जतचं नवीन होणाऱ्या डेव्हलपमेंट पाहताय, ऐतिहासिक डेव्हलपमेंट आपण या ठिकाणी सोमनेनी सांगितलं की आपण अनेक अशा डेव्हलपमेंट कर्जत मध्ये उभ्या केलेल्या आहेत की तुम्हा सगळ्यांना त्याचा गर्व वाटावा की विठ्ठलाची मूर्ती आपण उभी केली, श्रीरामांची मूर्ती आपण उभी केली, छत्रपती संभाजी महाराजांचं आपण स्मारक उभारलं। ही
अनेक ऐतिहासिक कामे आपण कर्जत शहरामध्ये आता कर्जत तालुक्यामध्ये या ठिकाणी उभी राहिलेली आहेत आणि याच माध्यमातून कर्जतकड पाहण्याचा दृष्टिकोन संपूर्ण महाराष्ट्रातून आपण पाहताय की मोठ्या प्रमाणात पर्यटक आपल्या कर्जतमध्ये यायला लागलेले आहेत आणि म्हणून आपण कर्जतचं जे नंदनवन करण्याचं जे स्वप्न आपण पाहिलेलं आहे हे स्वप्न या सगळ्या युवकांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या साक्षीने पूर्ण होणार आहे आणि मी आज या ठिकाणी सगळ्या कर्जतच्या युवकांचं मनापासून अभिनंदन करतो की 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण साऱ्यांनी मला गवगवीत यश या ठिकाणी आपण कर्जतकरांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून कर्जतकरांसाठी जेवढं करावं जेवढी कामे करावी जेवढं सहकार्य करावं तेवढं कमीच आहे म्हणून आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो जे आपण आता या ठिकाणी संघ या ठिकाणी आहेत या सगळ्या संघांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आपल्याला शुभेच्छा देतो जे संघ मालक आपण म्हणून जवळजवळ या ठिकाणी आहेत या सगळ्या संघ मालकांचं यांना ज्यांनी आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे या सगळ्या प्रीमियर लीग मध्ये या सगळ्या संघ मालकांचं मनापासून या ठिकाणी तुमचं सुद्धा अभिनंदन करतो व्यापारी बांधवांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की या स्पर्धेला आपण सगळ्यांनी सपोर्ट आपण या ठिकाणी रोहित सगळ्यांनी या ठिकाणी दिलेला आहे त्याबद्दल मनापासून सगळ्यांना या ठिकाणी अभिनंदन करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि आता आमदार साहेबांच्या शुभ हस्ते आपण आजचा जो महत्त्वाचा लकी ड्रॉ आहे मोबाईल पारितोषिक तो लकी ड्रॉ इथे आपण संपन्न करणार आहोत इंद्रायणी कन्स्ट्रक्शनच्या वतीने आम्हाला मोबाईल पुरस्कृत करण्यात आलेला आहे आमदार साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण एक लकी ड्रॉचं कुपन पंच एकच मिनिट फक्त तुमचा घेतो कर्जत विरोधात खालापूर असा सामना आणि नशीबवान प्रेक्षक आहे प्रथमेश मामुनकर मोबाईल प्रथमेश मामुनकर हा मोबाईल नंबर आयडेंटिटी पहिल्यांदा द्यावी लागेल शांत संयमी माझ्यासारखाच दिसतोय मोबाईल नंबर हा पुढे नाही हा कन्फ्यूज कोणता है नंबर लास्टला नक्की फाइनल लॉक किया जाए अभिनंदन है प्रथमेश मामुनकरचा आमदार साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण इंद्रायणी इंटरप्रदेशने दिलेला हा मोबाईल क्या बात है अभिनंदन प्रथमेश मामुनकर नशीबवान प्रेक्षक आमदार साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्याला मोबाईल पुरस्कृत करतोय अभिनंदन या आता एकच फक्त मला माहिती आहे इकडे खालचे बोंबलत असतील माझ्या नावाने परंतु त्याला कुठला आहेस प्रथमेश कर्जत गुणग्याचा आहे नशीबवान ठरला असे मोबाईल वगैरे ठेवायला पाहिजेत आयोजकांनी हा ठेवले पाहिजेत घरी कसं स्वागत होईल मोबाईल मिळाल्यानंतर छानच होईल 3 दिवस इथं होतो त्यामुळे छानच वाजे बोलला ते भारी बोललास बाबा अभिनंदन तुलाच मोबाईल मिळावा हीच एक आमची अपेक्षा होती आमदार साहेबांना विनंती आहे की आपण सामन्याचा आनंद घ्यावा 4 गोलंदाज असतील 4 षटकांचा सामना असेल 8 फिल्डर आतमध्ये एक इम्पॅक्ट प्लेयर तुम्ही वापरू शकता फ्री स्टाईल बॉलिंग लक्षात असू द्या फ्री स्टाईल बिंदासपणे चला सामना चालू करा आणि या मॅचच्या प्रत्येक चौकारासाठी सनी दादा चव्हाण यांच्या वतीने प्रत्येक चौकारासाठी या मॅच मधील 1000 रुपयांचं पारितोषिक क्या बात आहे धन्यवाद सनी दादा